नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हे आपलं स्वतःचं चॅनल आहे जिथे आपण शेतीतल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर अगदी सोप्या आपल्या भाषेत बोलतो. आमचा एकच उद्देश आहे की शासनाची कोणतीही योजना असो किंवा शेतीमधलं काही नवीन तंत्रज्ञान, त्याची सगळ्यात बरोबर आणि सोपी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणजे त्याचा थेट फायदा तुम्हाला शेतात आणि तुमच्या रोजच्या जगण्यात घेता येईल. तर आज आपण कर्जमाफीच्या एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जिथे एका छोटीशी चुकीमुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. चला तर मग हा सगळा प्रकार नेमका काय आहे तो व्यवस्थित समजून घेऊया. जरा एक क्षण विचार करा. सरकारकडून कर्जमाफीची मदत मिळणार म्हणून आपण सगळेजण आशेने वाट बघतोय, आणि अचानक आपल्याला कळतं की आपलं नाव त्या यादीत आलंच नाही. आणि कारण काय? तर नावाच्या स्पेलिंगमध्ये एक अक्षर चुकलं होतं, किंवा जन्मतारखेत एखादा आकडा मागेपुढे झाला होता. आता हे ऐकायला खूपच क्षुल्लक वाटतं, नाही का? पण आजच्या या डिजिटल जगात ही एक खूप मोठी अडचण बनली आहे. आज आपण हेच बघणार आहोत की असं का होतंय आणि यापासून वाचण्यासाठी आपण काय करायला हवं. तर गोष्ट अशी आहे की शासनाने आपल्या अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक कर्जमाफी योजना आणली आहे. याचा हेतू खूप चांगला आहे की ज्या शेतकऱ्यांवर कर्जाचं मोठं ओझं आहे त्यांना थोडा दिलासा मिळावा. खरं तर ही एक मोठी मदत आहे, ज्यामुळे हजारो कुटुंबांना पुन्हा उभं राहण्यासाठी एक चांगला आधार मिळू शकतो. पण यावेळेस एक मोठा बदल झालाय. आधी कसं होतं, आपण अर्ज भरायचो, सोबत कागदपत्र जोडायचो. पण आता तसं नाहीये. आता आपल्यामध्ये आणि सरकारच्या मदतीमध्ये एक नवीन पहारेकरी उभा आहे. आणि तो पहारेकरी म्हणजे आपली डिजिटल माहिती. म्हणजे काय? तर कॉम्प्युटरमध्ये साठवलेली आपली माहिती. आता तुमची पात्रता तुमच्या अर्जावरून नाही, तर याच माहितीवरून ठरणार आहे. हो, हे अगदी खरंय. या योजनेसाठी आपल्याला कुठेही जाऊन अर्ज करायची गरज नाही. सरकार थेट तुमच्या बँकेकडून तुमची सगळी माहिती घेणार आहे आणि एक कॉम्प्युटर याच माहितीच्या आधारावर कोणाला मदत द्यायची आणि कोणाला नाही याची यादी स्वतःच बनवणार आहे. याचा अर्थ सगळा खेळ आता आपल्या माहितीचा आहे. जर बँकेने दिलेली तुमची माहिती 100% अचूक असेल तरच तुमचं नाव त्या यादीत येणार, नाहीतर नाही. आता ही यादी बनवताना कम्प्युटर 2 प्रकारचे खाते तपासतो. त्यातला पहिला प्रकार आहे NPA. आता हा NPA म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतो. समजा आपण गावातल्या एखाद्या मित्राकडून उसने पैसे घेतले आणि 3-4 वर्ष झाली, त्याला 1 रुपया पण आपण परत दिला नाही, तर तो माणूस काय समजेल की आपले पैसे आता बुडाले, बरोबर? बँक सुद्धा अगदी तसंच करते. जेव्हा 3 वर्षांपेक्षा जास्त काळ कर्जाचा एकही हप्ता भरला जात नाही, तेव्हा बँक त्या खात्याला NPA म्हणून जाहीर करते. म्हणजे हे कर्ज आता बुडीत खात्यात गेलं आहे. दुसरा प्रकार आहे थकीत खातं. यालाच इंग्रजीमध्ये ओव्हरड्यू असंही म्हणतात. हे NPA पेक्षा थोडंसं वेगळं आहे. समजा तुमच्या कर्जाचा हप्ता दर महिन्याला जातो, पण तुम्ही सलग 12 महिने म्हणजे पूर्ण 1 वर्ष एकही हप्ता भरला नाही, तर तुमचं खातं थकीत होतं. सरकार कर्जमाफी देताना मुख्यत्वे करून अशाच NPA आणि थकीत खात्यांना जास्त प्राधान्य देत आहे. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की ज्या शेतकरी बांधवांची कर्ज खाती NPA किंवा थकीत आहेत, त्यांचं नाव यादीत येण्याची शक्यता जास्त आहे. पण जे शेतकरी नियमितपणे हप्ते भरत आहेत किंवा ज्यांनी बँकेत जाऊन आपल्या कर्जाचं पुनर्गठन केलं आहे, त्यांचं नाव यादीतून वगळलं जाऊ शकतं. आता पुनर्गठन म्हणजे काय? याचा सोपा अर्थ म्हणजे बँकेशी बोलून जुन्या कर्जाची थोडी रक्कम भरणे आणि कर्ज फेडण्यासाठी एक नवीन सोपा मार्ग तयार करून घेणे. असं केल्यावर तुमचं खातं कॉम्प्युटरला नियमित दिसू लागतं आणि मग त्याला वाटतं की या शेतकऱ्याला मदतीची तेवढी गरज नाही. आता आपण या योजनेच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि तितक्याच नाजूक भागाकडे येऊया. एक छोटीशी, आपल्याला किरकोळ वाटणारी चूक आपलं किती मोठं नुकसान करू शकते हे आता समजून घेऊ. कारण कम्प्युटरला आपल्यासारख्या भावना नसतात, त्याला फक्त अचूक माहिती कळते. माहिती बरोबर असेल तर हो, नाही तर नाही, सरळ हिशोब. ही यादी जरा बघा. आपलं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पॅन कार्ड, आपला मोबाईल नंबर जो बँकेला आणि आधारला जोडलेला आहे, आणि आपल्या कर्ज खात्याची माहिती. या सगळ्या कागदपत्रांमध्ये आपलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, जन्मतारीख, पत्ता, सगळं काही तंतोतंत म्हणजे कानामात्रा वेलांटी सकट सारखं असायला हवं. हो, अगदी अचूक. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुमच्या आधार कार्डवर नाव ज्ञानेश्वर असं लिहिलं आहे आणि बँकेच्या खात्यावर चुकून दन्यानेश्वर असं लिहिलं गेलंय. आपल्यासाठी दोन्ही नावं सारखीच आहेत,
पण कॉम्प्युटरसाठी हे 2 वेगवेगळे व्यक्ती आहेत आणि एवढ्याशा चुकीमुळे तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीतून बाहेर फेकलं जाऊ शकतं. इतकी ही प्रक्रिया कडक आहे. आणि हेच या डिजिटल प्रक्रियेतलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. सरकारची भावना मदत करण्याची असली तरी ही कॉम्प्युटरची प्रक्रिया इतकी काटेकोर आहे की एका छोट्याशा चुकीमुळे एखादं गरजू कुटुंब मदतीपासून वंचित राहू शकतं. विचार करा, केवळ एका अक्षराच्या चुकीमुळे जर हजारो रुपयांची मदत थांबत असेल तर किती वाईट वाटेल. पण अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. प्रत्येक समस्येवर एक उपाय असतोच. आता आपण हे बघूया की या डिजिटल चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी आपण काय करायला हवं. आपण स्वतःच थोडी खबरदारी घेतली तर या समस्येवर आपण सहज मात करू शकतो. यासाठी ही 4 सोपी पावलं उचलायची आहेत. पहिलं, अजिबात वेळ न घालवता तुमच्या बँकेच्या शाखेत स्वतः जा. दुसरं, तिथल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने तुमची सगळी वैयक्तिक माहिती तपासा. तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख सगळं बरोबर आहे का ते बघा. तिसरं, तुमच्या कर्ज खात्याची सध्याची स्थिती काय आहे, ते NPA आहे की थकीत याची खात्री करा. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला आणि आधार कार्डला जोडलेला आहे की नाही हे नक्की तपासा. कारण बँक सरकारला हीच माहिती पाठवणार आहे. तुमचं कर्ज खाते क्रमांक, तुमचं खातं NPA कधी झालं, तुम्ही कर्ज पुनर्गठित केलं आहे का, हीच माहिती ठरवणार आहे की तुमचं नाव यादीत येणार की नाही. त्यामुळे यात जर काही चूक असेल तर ती आत्ताच दुरुस्त करून घ्या. कारण एकदा का ही माहिती सरकारकडे गेली की त्यात बदल करणं खूप अवघड होऊन बसेल. ही गोष्ट फक्त एका कर्जमाफी योजनेपुरती मर्यादित नाहीये. यातून आपल्याला भविष्यात काय होणार आहे याचा एक अंदाज येतोय. यापुढे सरकारच्या बहुतेक सगळ्या योजना अशाच डिजिटल पद्धतीने म्हणजे कम्प्युटरच्या मदतीनेच राबवल्या जाणार आहेत. फक्त एक चूक, हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. या डिजिटल प्रणालीतून बाहेर पडायला फक्त एका चुकीची गरज आहे. तुमच्या 10 कागदपत्रांपैकी फक्त एका ठिकाणी जरी माहिती वेगळी असली तरी तुम्ही मदतीपासून वंचित राहू शकता. आणि म्हणूनच यातून आपण जो सगळ्यात मोठा धडा शिकायचा आहे तो हा की आता आपल्याला डिजिटल साक्षर व्हावंच लागेल. आपली माहिती ऑनलाईन कशी जपायची, ती अचूक कशी ठेवायची हे शिकणं आता आपल्यासाठी पर्याय नाही तर ती काळाची गरज बनली आहे. जशी आपण आपल्या पिकाची काळजी घेतो ना, तशीच आता आपल्या कागदपत्रांची आणि माहितीची काळजी घ्यावी लागणार आहे. यामुळे एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. जसं जसं सरकारची मदत ऑनलाईन होत जाईल तसं ज्यांना कम्प्युटर आणि मोबाईलमधलं कळतं आणि ज्यांना नाही कळत यांच्यात एक नवीन दरी तयार होईल का? ज्याला हे जमेल त्याला मदत मिळेल आणि जो मागे राहील तो वंचित राहील असं तर होणार नाही ना? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. आज आपण कर्जमाफीच्या या नवीन डिजिटल प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती घेतली. सगळ्यात महत्त्वाचं एकच लक्षात ठेवा, जागरूक रहा आणि वेळेवर आपली माहिती तपासा. एक छोटीशी खबरदारी तुम्हाला मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते. आजची माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल अशी आशा आहे. जर हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत तो नक्की पोचवा. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या शेती ज्ञान सागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसोबत. धन्यवाद.